नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश बारगळ, पोलीस भरती ट्रिकी गाईड पुस्तक लेखक। तर मित्रांनो, आज आपण रीती वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ किंवा साधा वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ याच्या काय करणार आपण कन्सेप्ट नाही तर आपण ट्रिक्सनुसार हे सॉल्व कसं करायचं। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ अवघड जातो, त्यानंतर साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ आणि साधा भूतकाळ सुद्धा अवघड जातो। तर आपण हे पूर्ण ट्रिक्स तुम्ही एकदा जर या ट्रिक्स बघितल्या तर तुम्ही कधीही ते विसरू शकणार नाही, कधीही नाही। तर बघा आता त्याला आपण स्टार्ट करणार आहोत, परंतु त्यापूर्वी आपण एक OLS एज्युकेशन तर्फे आपण एक विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली, जे की आता बरेच क्लासेस बंद झालेले कारण लॉकडाऊनमुळे वगैरे म्हणा किंवा बरेच विद्यार्थी कोरोनाच्या संकट काळात गावाकडे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलेलं आहे, पोलीस भरती खाकी ट्रिकी बॅच अवेलेबल करून दिली। आता यामध्ये फॅकल्टी कोण कोण असणार ते बघा। मराठीसाठी म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी 2-2 शिक्षक आहे। तर मराठीसाठी बाळासाहेब बोडके सर, सुरेश बारगळ सर, त्यानंतर गणितासाठी चैतन्य वाघ, बालाजी चव्हाण सर, त्यानंतर बुद्धिमत्तासाठी संभाजी जगताप सर, सुरेश बारगळ सर, त्यानंतर सामान्यसाठी स्वप्नील साळुंके सर। तर बघा आता ह्या बॅचची जी वैशिष्ट्य आहे ते काय असणार आहे। आता ही बॅच जे तुमच्याकडे असणार आहे ती 6 महिन्याची मुदत आहे। तुम्ही बॅच एकदा परचेस केली तर ही तुमच्याकडे 6 महिन्यासाठीचा कालावधी असणार आहे। आता ही परचेस तुम्हाला कुठून करायची, OLS एज्युकेशन जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर स्टोअरमधून OLS एज्युकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्टोअरमधून ती परचेस करायची। आता याची व्हॅलिडिटी किती सांगितली मुदत तुम्हाला, 6 महिने। आता हे व्हिडिओज कसे असणार तुमच्याकडं, जे या बॅचमध्ये ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ असणार आहे। प्रत्येक विषयाची इथं तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ असणार आहे। ज्यावेळेस तुम्ही ती परचेस करणार बॅच ते व्हिडिओ तुमच्याकडे सर्व अवेलेबल असणार आहे। समजा आता बॅच तुम्हाला लगेच वाटलं की 1 महिन्यात तुम्हाला वाटलं की पोलीस भरती 1 महिन्यात ही होणार आहे, तर तुम्ही ते 1 महिन्यात सुद्धा पूर्ण व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे। तुम्ही तो कोर्स पूर्ण कम्प्लिटली करू शकतात आणि 6 महिने त्याची व्हॅलिडिटी। तर तुम्हाला ज्या नोट्स भेटणार त्या PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे। नंतर कोर्स घेतलेल्यांना जे ट्रिकी गाईड आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये मोफत मिळणार आहे। त्यानंतर मग बऱ्याच जणांना प्रश्न हा पडतोय की सर तर हे रेकॉर्डेड व्हिडिओ असणार, मग आमच्या काही शंका असणार आहे, आम्ही ते कुठे विचारायचे। तर मित्रांनो, त्यासाठी आपण एक WhatsApp ग्रुप तयार करणार आहे तुमच्या शंका निरसनासाठी। त्यामध्ये सर्व शिक्षक अवेलेबल असणार आहे। तुम्हाला कोणत्याही विषयाचा प्रॉब्लेम आला तर हे शिक्षक तिथं ते सॉल्व्ह करून देणार तुम्हाला WhatsApp ग्रुपद्वारे। फक्त याची काही वेळ ठरवले असणार आहे ते तुम्हाला ते सांगू नंतर। तर बघा आता ही बॅच ज्यांना करायची तर आपल्या पहिल्या विद्यार्थ्यांसाठी, पहिल्या 100 विद्यार्थ्यांची जी बॅच असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 999 रुपये फीस असणार आहे आणि 100 नंतर जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार त्यांच्यासाठी 1999 असणार आहे। त्यानंतर आणखी आपण टार्गेट पोलीस भरती स्पेशल कोर्स सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेला आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी काय होती, सर माझा मराठी चांगला आहे, गणित चांगला आहे, परंतु मला बुद्धिमत्तामध्ये प्रॉब्लेम आहे। काही बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की माझा सामान्य ज्ञान चांगलं आहे, बुद्धिमत्ता चांगलं आहे, परंतु मला गणित आणि मराठीमध्ये प्रॉब्लेम आहे। म्हणजे बरेच जण ज्यांना वाटतं की मला फक्त यामधून काही सिलेक्टेड कोर्स विकत घ्यायचा आहे, ते सुद्धा स्पेशल कोर्स आपण इथं अवेलेबल करून दिलेला आहे। तर यामध्ये बघा, मराठी सुरेश बारगळ सरांचं, गणित सुरेश बारगळ सरांचं, बुद्धिमत्ता सुरेश बारगळ सरांचं, नंतर GK स्वप्नील साळुंके सरांचं। आता बघा, या मराठीमध्ये बरेच जण म्हणते मराठी खूप सोपं आहे, परंतु पैकीच्या पैकी मार्क का पडत नाही। तर हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स करणार त्यावेळेस समजेल। कारण या कोर्समध्ये तुम्हाला डिटेल्स तर दिलेलेच आहे, त्यानंतर कन्सेप्टनुसार ट्रिक्स कशा तयार केलेल्या त्या सुद्धा दिलेल्या आहे आणि प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे। फक्त प्रश्न सॉल्व्ह करायचा का, म्हणजे तुम्ही प्रश्न एखादा XYZ प्रश्न दिलेला असेल आणि त्याचं उत्तर जर 3 असेल, तुम्ही ते 3 उत्तर क्लिक केलं आणि पुढे जायचं का नाही, तर बाकीच्या राहिलेल्या पर्यायाचं विश्लेषण कसं करायचंय तर तुम्हाला मराठी कोर्समध्ये दिलेलं आहे, गणित कोर्समध्ये दिलेलं आहे, बुद्धिमत्ता दिलेलं आहे, सामान्यांमध्ये सुद्धा दिलेलं आहे। तर ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर यानुसार तुम्ही OLS एज्युकेशन ॲपवरून परचेस करू शकतात आणि ज्यांना पोलीस भरती ट्रिकी खाकी बॅच घ्यायची असेल ते सुद्धा OLS एज्युकेशनवरून परचेस करू शकतात। तर आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करू। तर बघा आता तिथं बघा, मधु लाडू खातो या वाक्याचा रीती वर्तमान काळ ओळखा। तर आता बरंच जर तुम्हाला रीती वर्तमान काळ ओळखायचं की मला माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ ओळखायला प्रॉब्लेम जातो। ज्यावेळेस तुम्ही आता या ट्रिक्स बघणार आहात त्यानंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा, आता इथं तुम्हाला सांगितलंय रीती वर्तमान काळ ओळखा। तर आपण अगोदर याचे ट्रिक्स बघू, रीती वर्तमान काळ काय किंवा त्याची ट्रिक्स काय। बघा, आता रीती वर्तमान काळ ओळखायचा असेल तुम्हाला तर काय करायचंय की वाक्याच्या शेवटी त असतो, असे असेल तर
तो काळ काय असतो? रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान. बघा मित्रांनो, तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळेस तुम्हाला रीती वर्तमान काळ ओळखायचं ना, त्यावेळेस फक्त तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की वाक्याच्या शेवटी त असतो पाहिजे. वाक्याच्या शेवटी त असतो पाहिजे. बघा इथे तुम्हाला काय केलेलं रीती मधु लाडू खातो या वाक्याचा रीतीवान वर्तमान काळ ओळखा. हे वाक्य दिलेलं त्याचं काय करा, तुम्हाला रीती वर्तमान काळ करायचा आहे. आणि पर्यामध्ये त्यामध्ये 4 पर्यापैकी एक कुठेतरी तुम्हाला रीती वर्तमान काळ दिलेला आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय घ्यायचं की वाक्याच्या शेवटी त असतो पाहिजे. फक्त काम तेच करायचं, वाक्याच्या शेवटी बघायचं इथं त असतो आहे म्हणजे उत्तर तुमचं रीती वर्तमान काळाचं पहिलंच तुम्हाला मिळालं आहे. परंतु आणखी दुसरं चेक करा बघा, त असे नाही, त्यानंतर त जाईल नाही, त्यानंतर खातो नाही, म्हणजे उत्तर तुमचं काय मिळालं आहे 1 नंबरचं. म्हणजे रीती वर्तमान काळाचे ट्रिक्स काय आहे की फक्त वाक्याच्या शेवटी त असतो बघायचं, तर तो असणार तुमचा रीती वर्तमान काळ. त्यानंतर बघा खालीलपैकी रीती भूतकाळाचे वाक्य कोणते. आता इथं काय केलं, तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, खाली 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी रीती भूतकाळाचं तुम्हाला वाक्य शोधायचं आहे. तर आता रीती भूतकाळाचा आपण ट्रिक समजून घेऊ. काय तर बघा, रीती भूतकाळ. रीती भूतकाळ तर तुम्हाला काय तर वाक्याच्या शेवटी त असे, त असे, असे असेल तर, असे असेल तर ते वाक्य रीती भूतकाळाचे असते. रीती भूतकाळ. तर असे बघा, आता ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेत विचारण्यात आलेलं खालीपैकी रीती भूतकाळ कोणतं, तर तुम्हाला इथं ट्रिक्सनं लक्षात काय घ्यायचं की वाक्याच्या शेवटी फक्त काय करायचंय, त असे एवढंच शोधायचंय. तुम्हाला जर त असे असं दिसेल तर ते असणार तुमचं रीती भूतकाळ. बघा आता तो रोज व्यायाम करत असतो. आता मी यापूर्वीच आपण ट्रिक बघितली, वाक्या शेवटी त असतो असं असेल तर ते असतं रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान बरोबर आहे. त्यानंतर बघा म्हणजे सुद्धा तुमची ऑप्शन कट झालेलं आहे, कारण आपल्याला रीती भूतकाळ शोधायचा आहे. तो रोज व्यायाम करतो, वाक्य शेवटी काय आलेलं आहे, तो आलेला आहे, म्हणजे ऑप्शन सुद्धा कट झालं. त्यानंतर तो रोज व्यायाम करत होता, वाक्य शेवटी काय आलेलं तो होता आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन सुद्धा कट झालेलं आहे. नंतर तो रोज व्यायाम करत असे, आता इथं वाक्य शेवटी काय आलेलं आहे, त असे आलेलं आहे, म्हणजे असणार तुमचं आपल्या ट्रिक्स नुसार रीती भूतकाळ. लक्षात राहून द्या ट्रिक्स. त्यानंतर बघा, श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. आता वाक्याच्या शेवटी त राहील आलेलं आहे, बरोबर आहे. त राहील काय आलेलं वाक्या शेवटी, त राहील. आता बघा रीती भविष्यकाळची पण ट्रिक्स आपण बघून घेऊ. रीती भविष्यकाळ जर तुम्हाला ओळखायचा असेल तर वाक्याच्या शेवटी त राहील असे असेल तर तो काळ कोणता असतो, तो काळ असतो रीती भविष्यकाळ. बघा वाक्याच्या शेवटी त राहील असे असेल तर तो काळ असतो रीती भविष्यकाळ. आता तुम्हाला इथं काम काय करायचंय, ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी त राहील असं जर तुम्हाला दिसलं तर असणार तुमचा तो रीती भविष्यकाळ. बघा इथं ऑप्शन मध्ये आहे का रीती भविष्यकाळ. आणि ज्यावेळेस वर्तमान काळ असेल, रीती वर्तमान काळ, त्याची ट्रिक्स काय बघितलं, वाक्याच्या शेवटी त असतो पाहिजे. आपण रीती भूतकाळ त्याची ट्रिक्स काय बघितली, वाक्याच्या शेवटी त असे असं पाहिजे. आणि रीती भविष्यकाळाचं काय बघितलं तर वाक्याच्या शेवटी त राहील. या तिन्ही ट्रिक्स लक्षात ठेवा आणि रीतीवरचं तुम्हाला कोणत्याही काळाचं कशाही प्रकारचं उदाहरण विचारून द्या, तुम्ही ते इझिली काही सेकंदात सोडू शकणार आहे. तर बघा आणखी आपण त्यावरचे काही उदाहरणं घेऊ. रीती भूतकाळाचे उदाहरण निवडा. तुम्हाला रीती भूतकाळाचं मी ट्रिक्स काय सांगितली होती, वाक्याच्या शेवटी त असे, कुठं पाहिजे, वाक्याच्या शेवटी त असे. बघा किती सोपं आहे. तुम्हाला काम काय करायचं, फक्त वाक्याच्या शेवटी त असे पाहिजे. आता इथं वाक्याच्या शेवटी तुम्हाला त असे कुठे दिसतंय का, इथं नाही, हे कट झालं. इथं दिसतंय का, नाही, हे कट झालं. त्यानंतर इथं दिसतंय का, दिसतंय त असे, म्हणजे झालं तुमचं रीती भूतकाळ. त्यानंतर बघा पडला, हे सुद्धा कट झालं. तर बघा मित्रांनो खूप सोपं आहे. आता इथं काही सेकंदात तुम्ही पहिल्या उत्तरे सांगू शकतात की तुम्हाला माहिती आहे रीती भूतकाळ म्हणजे काय, की वाक्याच्या शेवटी त असे असं पाहिजे. तर तुम्हाला लगेच लक्षात आलं त असे असं जर असेल वाक्याच्या शेवटी तर रीती भूतकाळ. त्यानंतर बघा सुद्धा निबंध लिहित राहील. बघा आता इथे वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, त राहील. तुम्हाला सांगितलं मी ज्यावेळेस त राहील असं जर असेल वाक्याच्या शेवटी
वाक्याच्या शेवटी त राहील जर असं असेल तर असणार तुमचं ते रीती भविष्यकाळ. बघितल्या लक्षात येतं ट्रिक्स ना. तुम्हाला फक्त काय करायचं, वाक्याच्या शेवटी त राहील असेल तर ते असतं रीती भविष्यकाळ. त्यानंतर उदाहरण बघा, मी निबंध लिहित असे. बघा वाक्याच्या शेवटी काय त असे तुम्हाला सांगितलं होतं. वाक्याच्या शेवटी त असे, वाक्याच्या शेवटी त असे असेल तर ते असतं तुमचं रीती भूतकाळ. हाय का इथं पर्याय क्रमांक 3. मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. जर वाक्याच्या शेवटी त असं असेल तर ते असतं रीती भूतकाळ. म्हणजे तुमचं इथं ऑप्शन क्रमांक 3, बाकीचे सर्व कट. त्यानंतर बघा खालील उदाहरण क्रियापदाच्या काळावरून कोणत्या प्रकारातील आहे ते पर्याय उत्तरातून शोधा. मी गोष्ट लिहित असतो. आता वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, त असतो. आता ट्रिक्स काय सांगितली मी, वाक्याच्या शेवटी त असतो असं असेल तर ते सांगितलं तुम्हाला मी रीती वर्तमान काळ. तर इथं बघा रीती वर्तमान काळ तुमचं इथं येणार आहे. त्यानंतर बघा मी निबंध लिहितो या वाक्याचा रीती भूतकाळ लिहा. आता रीती भूतकाळ लिहा तर तुम्हाला सांगितलं तर वाक्याच्या शेवटी काय यायला पाहिजे, ट्रिक्स काय सांगितली ते वाक्याच्या शेवटी तुमच्या त असे असं यायला पाहिजे. वाक्याच्या शेवटी त असे. आता बघा इथं तुम्हाला जे दिलेले वाक्य आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त काम काय करायचंय, वाक्याच्या शेवटी जायचं आणि त असे पाहिजे. त असे असेल तर ते असणार तुमचं रीती भूतकाळ. म्हणजे इथं मी निबंध लिहितो याचं काय करायचं आपल्याला, रीती भूतकाळ करायचा आहे. बघा मी निबंध लिहित असे पहिलंच मिळालंय. त्यानंतर मी निबंध लिहिला होता म्हणजे तुमचं उत्तर जे येणार ते पहिलंच मिळालं, मी निबंध लिहित असे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, वाक्या शेवटी त असे असेल तर ते असतं रीती भूतकाळ. त्यानंतर बघा लिहित होतो हे सुद्धा कट झालं. त्यानंतर बघा वाक्य शेवटी काय ला होता हे सुद्धा कट झालेलं आहे. त्यानंतर वाक्य शेवटी बघा ला आहे हे सुद्धा कट झालं. म्हणजे उत्तर तुमचं कोणतं आहे, मी निबंध लिहित असे हे रीती भूतकाळ आहे. त्यानंतर बघा तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा. आता तुम्हाला काय सांगितलं, वाक्याच्या शेवटी त असतो असं असेल, त असतो असं जर असेल तर ते असतं तुमचं रीती वर्तमान काळ. म्हणजे पर्याय क्रमांक 4 कुठं पाहिजे, वाक्याच्या शेवटी पाहिजे. वाक्याच्या शेवटी. बघा मित्रांनो आपण ट्रिक्स 3 बघितल्या, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ आणि रीती भूतकाळच्या. त्यानुसार अशा प्रकारे तुम्ही काही सेकंदात प्रश्न सॉल्व्ह करू शकता त्या ट्रिक्सना. त्यानंतर बघा गणेश गीत गात राहील. आता वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, त राहील आलेलं आहे. ओके, मग तुम्हाला सांगितलं होतं वाक्याच्या शेवटी त राहील आले असेल तर ते असतं तुमचं रीती भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3. म्हणजे कुठे यायला पाहिजे, वाक्याच्या शेवटी. रीती भविष्यकाळची आपण ट्रिक्स काय बघितली आहे की वाक्याच्या शेवटी त राहील असं आलं असेल तर ते असतं रीती भविष्यकाळ. त्यानंतर बघा रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. आता वाक्याच्या शेवटी तुम्हाला काय सांगितलं मी ट्रिक्स, वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, वाक्याच्या शेवटी त असतो पाहिजे. बघा वाक्याच्या शेवटी त असतो असं असेल तर ते असणार तुमचं रीती वर्तमान काळ. आता चेक करी चला एक एक वाक्य. त राहीन चुकीचं, ले आहे हे सुद्धा चुकीचं, माझे लेखन झाले आहे हे सुद्धा चुकीचं, मी लेखन करीत असतो वाक्य शेवटी त असतोय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आहे. तर बघा ट्रिक्स ना तुम्हाला काही सेकंदात तुम्हाला जर रीती भविष्यकाळ विचारला असेल तर तुम्हाला की वाक्य शेवटी त राहील लक्षात घ्यायचंय. जर तुम्हाला रीती वर्तमान काळ विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी त असतो बघायचंय. रीती भविष्यकाळ विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी त राहील आणि रीती भूतकाळ विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी तुम्हाला त असे असं बघायचंय. तर त्या ट्रिक्सनुसार तुम्ही कोणतंही उदाहरण सॉल्व्ह करू शकतात. काही उदाहरण अपवाद आहे ते तुम्ही पोलीस भरती ट्रिक गाईड मध्ये बघा. तर परंतु बाकीचे 99% ही ट्रिक्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फॉलो होते. त्यानंतर बघा पुढील विधानाचा काळ ओळखा. तो नेहमीच उशिरा येतो. साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता रीती वर्तमान काळात इथं प्रश्न काही आहे का, कारण वाक्य शेवटी तुम्हाला सांगितलं होतं त असतो पाहिजे म्हणजे तुमचं इथं कट झालेलं आहे. तर तुम्हाला तो नेहमीच उशिरा येतो. आता बघा इथं हे साधा वर्तमान तुम्हाला इथून लक्षात आलंय की उशिरा येतो. तर वरून तुम्हाला काय सांगितलं, वाक्य शेवटी तो ती ते असेल तर ते वर्तमान काळाचं वाक्य असतं. परंतु ते कोणत्या वर्तमान काळाचं वाक्य आहे ते बघा, साधा वर्तमान काळाची एकदा ट्रिक्स बघा. साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ तुम्हाला जर ओळखायचा असेल तर वाक्याच्या शेवटी तो किंवा ती किंवा ते असेल आणि वाक्यात
एकच क्रियापद असेल, एकच क्रियापद. बघा साधा वर्तमान काळ ओळखायचा असेल तर तुम्हाला ट्रिक्स काय सांगते की वाक्याच्या शेवटी तो ती ते पाहिजे, तो ती ते असेल आणि वाक्यात एकच क्रियापद असेल. लक्षात घ्या, वाक्यात एकच क्रियापद असेल. असं नसेल मी आंबा खात राहील किंवा मी आंबा खात होतो. बघा असे संयुक्त क्रियापद नसणार किंवा दोन क्रिया. बघा इथं खात राहील, खात होता असे क्रियापद तिथं नसणारे. तिथं फक्त काय एकच क्रियापद असणारे आणि त्या वाक्याच्या शेवटी तो ती असेल तर तो असतो तुमचा साधा वर्तमान काळ. बघा तिथं तो नेहमीच उशिरा येतो, वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, तो आलेला आहे आणि क्रियापद सुद्धा एकच आहे, येतो. म्हणजे आता हे कोणतं असणार मग तुमचं साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळाचे ट्रिक्स परत एकदा मी सांगतो मित्रांनो. लक्षात ठेवा की वाक्याच्या शेवटी तो ती असेल आणि वाक्यात एकच क्रियापद असेल, अशा वेळेस ते असणार आहे तुमचं साधा वर्तमान काळ. त्यानंतरचं उदाहरण बघा, खालीलपैकी कोणते वाक्य साधा भूतकाळातील असेल. जर तुम्हाला साधा भूतकाळाचे ट्रिक्स समजून घ्यायचे असेल तर बघा काय आहे साधा भूतकाळ. वाक्याच्या शेवटी काय असणार आहे, ला, ली, ले आणि त्यात क्रियापद सुद्धा एकच असणार. त्यात एकच क्रियापद. फोकस इथे करा आपल्या ट्रिक्स ना. जर तुम्हाला जर साधा भूतकाळ ओळखायचा असेल तर तुम्हाला वाक्याच्या शेवटी ला, ली पाहिजे आणि त्यामध्ये एकच क्रियापद पाहिजे. असं तुम्हाला वाक्यात तुम्हाला काय करायचं, साधा भूतकाळ सांगितलाय ना, मग तुम्हाला फॉलो काय करायचं, शेवटी लाली पाहिजे आणि एकच क्रियापद पाहिजे. बघा तुम्हाला कुठे दिसतंय की द न आहे म्हणून हे कट झालं. त्यानंतर बघा इथं तो आहे वाक्याच्या शेवटी, हे सुद्धा कट झालेलं आहे. नंतर बघा मी जेवण केले, वाक्याच्या शेवटी ला, लिहिले पैकी ले आहे आणि एकच क्रियापद आहे केले, म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं हे असणार आहे. त्यानंतर मी दररोज जेवतो, परंतु वाक्याच्या शेवटी काय आहे, तो आलेला आहे आणि एकच क्रियापद आहे. परंतु मी तुम्हाला या अगोदर घेतली होती आपण, ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी तो ते असेल आणि एकच क्रियापद असेल तर तो असतो साधा वर्तमान काळ. हे कोणाचं येणार वाक्य, साधा वर्तमान. आणि साधा भूतकाळचं काय सांगितलं, वाक्याच्या शेवटी ला, लिहिले असेल आणि त्यामध्ये एकच क्रियापद असेल वाक्यात तर ते असतं साधा भूतकाळ. त्यानंतर बघा मी कादंबरी लिहीन, या वाक्यातील काळ ओळखा. आता ज्यावेळेस साधा भविष्यकाळ हा कोणता आहे, साधा भविष्यकाळ. आता साधा भविष्यकाळची ट्रिक समजून घ्या की वाक्याच्या शेवटी काय असणार आहे, न, नी. वाक्याच्या शेवटी काय असणार आहे, न असणार आहे. वाक्याच्या शेवटी न आणि त्यात एकच क्रियापद असणार आहे बघा साधा भविष्यकाळ केव्हा असू शकतो, वाक्याच्या शेवटी न आणि त्यात एकच क्रियापद असेल तर तो असतो तुमचा साधा भविष्यकाळ. बघा इथं न आहे, एकच क्रियापद आहे लिहीन. मग ज्या वेळेस एकच क्रियापद आणि वाक्या शेवटी न असेल तर ते असतं साधा भविष्यकाळ. काही उदाहरणार्थ ते अपवाद सुद्धा असणार. बघा आता इथं आपण उदाहरणं सोडूया ट्रिक्स नुसार. आपण ज्या ट्रिक्स बघितल्या, साधा भविष्यकाळ, साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. तर आता बघा त्याने निबंध लिहिला, या वाक्याचे साधे वर्तमान काळी रूप करा. आता त्याने निबंध लिहिला, वाक्याच्या शेवटी ला आहे, बरोबर आहे, आणि वाक्यात एकच क्रियापद आहे लिहिला. आता ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी ला लिहिले असेल आणि एकच क्रियापद असेल तर मी तुम्हाला सांगितलं ते साधा भूतकाळ असेल. हे जे वाक्य दिलेलं आहे साधा भूतकाळाचं आहे, परंतु तुम्हाला ते काय करायचं आहे, साध्या वर्तमान काळी रूपात करायचं आहे. आता साध्या वर्तमान काळी रूपात करायचं असेल तर त्याची मी ट्रिक्स काय सांगितली, वाक्याच्या शेवटी काय असणार आहे, तो, ती, ते आणि त्यात एकच क्रियापद. ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी तो ती असेल आणि त्यामध्ये एकच क्रियापद असेल तर ते असणार आहे तुमचं साधा वर्तमान काळ. आता बघा इथं न आहे आणि एकच क्रियापद आहे, म्हणजे झालं तुमचं. आत्ताच आपण ट्रिक्स बघितली, वाक्याच्या शेवटी न असेल आणि त्यामध्ये एकच क्रियापद असेल तर ते असतं साधा भविष्यकाळ, म्हणजे ऑप्शन कट झालं. त्यानंतर बघा तो निबंध लिहित असेल. आता वाक्याच्या शेवटी त असेल तर तुम्हाला काय सांगितलंय, वाक्या शेवटी काय पाहिजे, तो ती पाहिजे आणि एकच क्रियापद पाहिजे. इथं बघा दोन क्रियापद आहे, लिहित आणि असेल, म्हणजे हे सुद्धा कट झालेलं आहे. नंतर तो निबंध लिहितो, वाक्याच्या शेवटी बघा तो आलेला आहे आणि त्यामध्ये एकच क्रियापद लिहितो. ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी तो ती असेल आणि एकच क्रियापद असेल तर ते असतं तुमचं
साधा वर्तमान काळ, आणि तुम्हाला तेच सांगितलंय साधा वर्तमान काळ करायचं. इथं सुद्धा बघा लिहित जाईन, यामध्ये सुद्धा किती 2 क्रियापद आहे, हे सुद्धा तुमचं कट झालेलं आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते वाक्य साधा भूतकाळातील आहे, म्हणजे तुम्हाला कोणतं वाक्य हे साधा भूतकाळातील आहे ते विचारलंय. आता साधा भूतकाळातील तुम्हाला ट्रिक्स मी सांगितली काय, की वाक्याच्या शेवटी काय असणार आहे, ला, ली, ले, आणि त्यामध्ये एकच क्रियापद. बघा ट्रिक्स काय सांगते, साधा भूतकाळाची की वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, ला किंवा ली किंवा ले आणि एकच क्रियापद पाहिजे. तर असं तुम्हाला उदाहरण कुठं दिसतंय का बघा ऑप्शन मधून, तर बघा इथं वाक्याच्या शेवटी न आलेलं आहे, एकच क्रियापद आहे. परंतु ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी न असेल आणि एकच क्रियापद असेल तर ते असतं साधा भविष्यकाळ, म्हणजे ऑप्शन कट झालं. त्यानंतर बघा मी जेवतो आहे, इथं जेवतो आहे, वाक्य शेवटी काय तो आहे, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन तिथं कट झालेलं आणि 2 क्रियापद आहे. त्यानंतर बघा मी जेवण केले, इथं तुम्हाला वाक्य शेवटी ल आलंय आणि ल आलं असून त्यामध्ये एकच क्रियापद आहे, बरोबर आहे, मी जेवण केले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं एक करेक्ट आहे, साधा भूतकाळ आहे. कारण वाक्य शेवटी ला ली असेल आणि एकच क्रियापद असेल तर ते वाक्य साधा भूतकाळाचं असतं. बघा मी दररोज जेवतो, आता हे काय तो आलेले वाक्य शेवटी आणि एकच क्रियापद हे असणार तुमचं साधा वर्तमान काळ. त्यानंतर बघा, तर आतापर्यंत आपण रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ, त्यानंतर साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ आणि साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ आणि साधा भूतकाळ, हे तिन्ही बघितले. तर बघा आता तुम्हाला आणखी आपली जी पोलीस भरती ट्रिकी गाईडची जी 3री आवृत्ती मित्रांनो प्रकाशित झालेली, आता त्यामध्ये तुम्हाला 4ही सब्जेक्ट मिळणार, जे की पोलीस भरतीला जीके. आता जीके मध्ये कोणकोणते विषय असणार आहे, भूगोल, महाराष्ट्र, भारत, जग, त्यानंतर महाराष्ट्र जिल्हे, जागतिक संघटना पुरस्कार, इतिहास व समाज सुधारक, पंचायत व राज्य घटना, विज्ञान व संगणक, दिनविशेष, हे तुम्हाला 7-8 विषय मिळून जे जीके तयार होतं ते या बुक्स मध्ये पूर्ण कव्हर केलेलं आहे, आणि ते पण ट्रिक्स न कव्हर केलेल्या. आपण जशा मराठीच्या ट्रिक्स बघितल्या त्याच ट्रिक्स या मराठीमध्ये सुद्धा आहे, यामध्ये मराठी सुद्धा सब्जेक्ट आहे, पूर्ण आता डिटेल आणि प्रश्नासहित घेतलेलं आहे. यामध्ये जवळपास 5500 प्रश्न आहे आणि प्रॅक्टिस उदाहरणं देखील आहे यामध्ये मराठी. त्यानंतर तुमचं गणित, नंतर बुद्धिमत्ता, हे 4ही सब्जेक्टचा पोलीस भरती ट्रिकी गाईड मध्ये आहे. त्यानंतर टॉपिक वाईज 5500 प्रश्न आहे. बघा आता या पुस्तकाची रचना कशी करण्यात आलेली, अगोदर तुम्हाला थेअरी दिलेली ज्यावर वारंवार प्रश्न विचारण्यात येतात, त्यावर ट्रिक्स तयार केलेले आणि त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिससाठी त्या टॉपिक वाईज प्रश्न दिलेले. जसे की संधी घेतला तर संधीच्या अगोदर डिटेल दिलेली, त्यानंतर त्याचे ट्रिक्स तयार केलेले आणि त्यानंतर त्यावर 16, 17, 18 तिन्ही वर्षात आलेले प्रश्न, अशी या बुकची रचना आहे. 560 पेजेसचं पुस्तक आहे आणि याचा किमतीचा जर विचार केला तर 360 रुपयाची प्राइस आहे. जर कोणाला या बुक्स विषयी इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही 97 67 98 49 57 या नंबरवर कॉल करून विचारू शकतात. तर आपण आज इथं थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मला कमेंट्स करा, लाईक्स करा. थँक्स.